श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवलं ज्ञानमूर्ती द्वंतातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवदन कंथा टोपीचमाला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे स्वामी समर्थावतारधारक पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वांचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्य कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अतिकुमार दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध शेष नटने जगतपत्तीचे कर्तव्य मग घेतला अवतार प्रत्यक्ष जो का अतिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणेची नसेची ऐसी एकोणिया स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्तसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतस नमी येले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसिले परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ती कडेन पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोद्धतीतूनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिश्रोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरापरणमस्तु.
श्रीपाद श्री वल्लभापर्णमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पुरती. तैसेची निष्काम भक्तांप्रती, कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी, राचप्पा मोदी याचे घरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोणी दर्शनाचा. पातलात याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्या जसवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसवोनी दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज, उभयतासी वाटले चोज. साहेब प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करुणी, उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातूनी, प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिले अपूर्व. बांगलादेश समग्र, आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगाटाक. पावन नाना तीर्थ हिंडोन, हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थ समग्र. ऐसी हजारो हजार, नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती, पातलो गोदा तटाकाप्रती. जियेची महाप्रख्याती, पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून, हैद्राबादेसी पातलो. येऊनिया मंगळवेढ्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर, पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने, केला वास स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे, तेथुनिया जाहले. तैपासूनिया नगरात, आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त, असे मुळापासूनी. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती, राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम्मत आनंदे भक्त परिश्रोत द्वितीयोध्याय गौडहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरवस्तु शुभं भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करोणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आपा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळासी, मागे परतने भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवेकऱ्यांनी, परी नच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसिले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अरविंद होता, तो करी तयांचा थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृहप्रती. स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. योगायोगाधिक काही,
चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासोनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञाती असती जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली लोका माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी एकोणी राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच देतो दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली. षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिश्रोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा पर्णमस्तु श्रीरवस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्रे सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.